सो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तसं पाहिलं तर तुम्ही आपल्याच प्लॅटफॉर्मच्या आहात, त्यामुळे पुन्हा एकदा स्वागत. परंतु त्याचबरोबर आज येस 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 सागर, गुड मॉर्निंग. आज आपण येस प्रतीक्षा, गुड मॉर्निंग. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आणि एकूणच आज आपल्या ह्या सेशनचा जो मुख्य हेतू आहे तो असा आहे की आपलेच विद्यार्थी असलेले ओंकार साबळे हे यांचं 2023 UPSCच्या परीक्षेमध्ये त्यांनी घवघवीत यश संपादन करून महाराष्ट्रामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा ज्याला म्हणतात, एक सोशियोलॉजी मध्ये एक टर्म आहे, त्या टर्मला म्हणतात चोजन फ्यू. तर तसं काही निवडक जे विद्यार्थी आहेत ज्यांनी या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित केलं, अशा सर्व विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांपैकी एक आहेत ओंकार साबळे. आणि ओंकारने या परीक्षेमध्ये 844वी रँक त्या ठिकाणी सिक्युअर केलेली आहे. सर्वप्रथम मी ओंकारचं आपल्या प्लॅटफॉर्म वरती सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. ओंकार, आपल्या या प्लॅटफॉर्मवर हार्दिक हार्दिक स्वागत. येस. सो आता फारसा मी वेळ न घेता मी थोडक्यात ओंकारची एक बेसिक ओळख करून देतो, कारण आपल्या सर्वांना ओंकारचा जो प्रवास आहे तो प्रवास त्याच्याच शब्दांमध्ये ऐकायला अधिक चांगलं वाटेल, अधिक त्याची उत्सुकता असणार आहे. आणि त्यामुळे मी फार तुमचा वेळ त्या ठिकाणी घेणार नाहीये, आपण लगेच सेशनला सुरुवात करूया. ओंकार हा आपल्या 2019-20च्या बॅचचा विद्यार्थी. आणि ओंकारने एकूणच म्हणजे पहिल्या दिवसापासून त्याचं एक वेगळेपण सांगायचं झालं तर ती म्हणजे कन्सिस्टन्सी. दुसरं सगळ्यात मला जो जाणवलेला गुण म्हणजे एव्हरी टाइम ही रिमेन पॅशनेट, की नाही मला माझं ध्येय आहे आणि ते ध्येय गाठण्यासाठी मी सतत कार्यरत राहिलं पाहिजे. हा तो पॅशनेट असण्याचा जो गुण आहे तो मला फार वेगळेपणाने जाणवला. तिसरा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा अतिशय बारकाईने काळजीपूर्वक तो जेव्हा करायचा. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तुम्हा सर्वांना तर जेव्हा बॅच संपली तेव्हा मी ओंकारच्या ज्या काही हँड रिटन नोट्स होत्या त्या मी त्या एका कारणासाठी झेरॉक्स करून घेतल्या आणि पुढच्या मी सर्व विद्यार्थ्यांना त्या नोट्स द्यायचो. कारण अतिशय बारकाईने सांगितलेलं प्रत्येक एक्झाम्पल, बोर्डवरती काढलेली प्रत्येक डायग्राम, त्यानंतर मी दिलेल्या त्या ठिकाणच्या काही इन्स्ट्रक्शन्स, हे सगळं जे आहे इतक्या बारकाईने त्याच्या वहीमध्ये ते लिहिलेलं असायचं की ते ऑब्झर्वेशन हे त्याच्या उत्तरपत्रिकेमध्ये आणि त्याच्या यशामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावून गेलं असणार याच्याबद्दल मला दुमत नाहीये, शंका नाहीये. आणि त्यामुळे ही कन्सिस्टन्सी, तो पॅशनेट असणं सतत, ते अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा तितकं महत्वपूर्ण त्याने टिपून घेतलं होतं, ते तो लक्ष द्यायचा. तर हे सगळं त्याचे वेगळेपण मला नेहमी जाणवलेले होते. शिवाय त्याचं हस्ताक्षर, मी पुढे तुम्हाला काही दाखवेन सुद्धा उत्तरपत्रिका किंवा काही आन्सर त्याचे, तर ते हस्ताक्षर, त्याचं प्रेझेंटेशन, या सगळ्यामध्ये जो नीटनेटकेपणा असतो ते सुद्धा ओंकारचं एक फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे मित्रांनो तुम्हा सर्वांना ओंकारच्या प्रत्येक गोष्टीमधून निश्चितपणे खूप व्हॅल्युएबल इन्साइट मिळणार आहेत. कारण त्याचं हे जे यश आहे हे त्याने खूप कष्टप्रद, खूप प्रयत्नपूर्वक मिळवलेलं आहे. म्हणजे असं नाही झालं की तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं, असं नाहीये. त्याने आला, त्याने खूप काम केलं, खूप कष्ट घेतले, खूप प्रयत्न केले
चुका केल्या, त्यातून तो शिकला आणि त्यातून तो आज यशस्वी होऊन आपल्या सर्वांसमोर आहे. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या तुम्हाला खूप व्हॅल्युएबल ठरणार आहेत. त्यामुळे मी ओंकारला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपल्या सेशनला सुरुवात करूयात. एकूणच विद्यार्थी वाट बघतायत तुझ्या सगळ्या त्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्या सगळ्या गोष्टींना सहभागी होण्यासाठी. येस ओंकार, वेलकम. थँक्यू सर, थँक्यू. तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि मी जास्त असं इंग्लिश मध्ये काही जास्त बोलणार नाही, कारण मराठीत म्हणजे कसं कन्व्हिनियंट राहते सगळ्यांना. तर सुरुवात करायची झाली तर मी आधी जसं सर म्हणले की जो माझा प्रवास होता तो प्रवास तुम्हाला थोडक्यात सांगेन. प्रवास ॲज इन माझं जसं स्कूलिंग ग्रॅज्युएशन पर्यंतचं जे काही सर्व शिक्षण आहे ते पुण्यातच झालं. 2019 मध्ये आय ग्रॅज्युएटेड ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर आणि तिथून पुढे मग हा प्रवास चालू झाला माझा युपीएससीचा. And since 2019, sir has been a crucial part. Amol sir has been a crucial part of my UPSC journey. कारण जसं आता तुम्ही सगळे युपीएससी ची तयारी करता, तुम्हाला माहिती ऑप्शनल हा खूप मोठा फॅक्टर, हा खूप मोठा रोल प्ले करतो आपल्या प्रिपरेशन मध्ये, मेन्सच्या स्कोर मध्ये. म्हणजे इट कॅन इदर गेट यू इन द लिस्ट और आउट ऑफ द लिस्ट. इट कॅन मेक यू IAS और सम गेट यू सम अदर सर्व्हिस. तर एवढं महत्व ऑप्शनलचं आहे आणि त्यामध्ये मग अमोल सरांचा खूप मोठा वाटा होता. तर 2019 पासून 2023 या 4-5 वर्षात मी एक 3 अटेम्प्ट दिले. पहिल्या 2 मध्ये माझे प्रिलिम्स क्लिअर झाली नाही, मग तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये आता प्रिलिम्स क्लिअर झाली, मेन्स झाली आणि मग फायनली म्हणजे रिझल्ट आला. सो बेसिकली हा एक असा प्रवास होता, म्हणजे एक ओव्हरव्ह्यू. आता त्यामध्ये डिटेल मध्ये मी सोशॉलॉजी मध्ये काय काय केलं हे मी तुम्हाला सांगेन, पण त्याच्या आधी सर ती पीपीटी शेअर करायची का? पण एक छोटस असं पीपीटीच्या फॉर्मॅटमध्ये मी थोडे बुलेट पॉइंट्स लिहून सरांना पाठवलेले होते. तर त्याच्या आधारावर म्हणजे तुम्हालाही ते समजायला सोपं जाईल, थोडे बघायला असं असलं की. तर वाय सोशोलॉजी वाली स्लाइड घेऊयात आपण. हा, सो बेसिकली आता सोशोलॉजी का घ्यावा ऑप्शनल सब्जेक्ट, म्हणजे माझी स्टोरी मी तुम्हाला सांगितलं, ती खूप फनी स्टोरी होती. इन दी फर्स्ट प्लेस सोशोलॉजी वॉज नोवेअर इन माय लिस्ट और ऑन माय, म्हणजे जे ऑप्शनल मी शॉर्टलिस्ट केले होते की या ऑप्शनल्स पैकी कुठला तरी एक गेल, तिथे सोशोलॉजी नव्हतात. मी शॉर्टलिस्ट केले होते PSIR, अँथ्रोपॉलॉजी आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आणि त्यामध्ये PSIR कडे थोडासा जास्त कौल होता, पॉलिटिकल सायन्स. बट देन झालं असं की आयआर ची थोडीशी भीती होती मला तेव्हा 2019 मध्ये, की काय आपल्याला जमेल नाही जमेल, त्यामुळे मग मी PSIR कॅन्सल केला. मग पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मी फायनल केला, त्याचा अभ्यासही चालू केला. एक महिनाभर का 1-2 आठवडे त्याची पुस्तकं वाचायला चालू केली आणि ते सगळं डोक्यावरून गेलं. मग मला कळलं की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इज ऑल्सो नॉट माय कप ऑफ टी. त्याच्यानंतर मी अँथ्रोपॉलॉजीकडे गेलो आणि म्हणजे त्या ज्या टर्म्स आहेत अँथ्रोपॉलॉजीच्या, थोड्या बायोलॉजिकल त्यामध्ये टर्म्स आहेत, आणि बायोलॉजी माझं कधी पटलंच नाही सुरुवातीपासून. तर मला म्हणजे इतकी भीती वाटली की मी युपीएससी सोडून द्यावी का, इथपर्यंत विचार केला अँथ्रोपॉलॉजी हे करून. पण मग मला एका मित्राने सुचवलं की अँथ्रोपॉलॉजीशी थोडासा मिळता जुळता सब्जेक्ट सोशोलॉजी आहे, तर यू कॅन कन्सिडर दॅट, टेकिंग अप दॅट एज युअर ऑप्शनल सब्जेक्ट. तर मी सोशोलॉजीचा सिलेबस वगैरे वाचला आणि असा फारसा तो भावला नाही मला त्यावेळी. मी एनसीआरटी वाचल्या, पण मग मला असं झालं की आता कुठला तरी घ्यायचाच आहे, हे 3 ऑप्शन नाही, तर आपण ब्लाइंडली जाऊया, आता सोशोलॉजी जे होईल ते करू. असंही तसे कुठलाही ऑप्शनल घ्या, अभ्यास तर करायचाच आहे. सो देन आय वेंट फॉर सोशोलॉजी. बट देन मागच्या 4 वर्षात जे काही मी सोशोलॉजीचा अभ्यास केला, त्यावरून मला हे सगळे पॉइंट्स जे तुमच्या समोर आता आहेत ते लक्षात आले की वाय सोशोलॉजी. तर बेसिकली फर्स्ट पॉइंट इज इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. म्हणजे आपण ज्या समाजात राहतो त्याच समाजाचा अभ्यास आपल्याला या विषयात करायचा आहे. असं वेगळी काहीतरी खूप रॉकेट सायन्स वाला यामध्ये टर्म्स किंवा यामध्ये गोष्टी नाहीयेत. तर म्हणजे आता कास्ट आपण लहानपणापासून बघत आलो, रिलीजन आपण बघत आलेलो आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी लेमन टर्म्स मध्ये ऑलरेडी माहिती असतात, फक्त त्याचाच थोडा इंटेलेक्च्युअल लेवलवर अभ्यास करायचा आहे. तर बेसिकली जो बेस लागतो कुठलाही सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने कळण्यासाठी, तर तो आपल्याला आपल्या चाइल्डहुड पासूनच आपल्याला तो तयार झालेला असतो इन केस ऑफ सोशोलॉजी. त्यामुळे मग हा पहिला पॉईंट होता की इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. सेकंडली, व्हेरी शॉर्ट अँड क्रिस्प सिलेबस. म्हणजे आता तुम्ही जर सिलेबस वाचायला घेतला तर बिकॉज युपीएससी गिव्स इट इन बुलेट फॉर्मॅट्स, की आता मॉडर्निटी अँड एमर्जन्स ऑफ सोशोलॉजी किंवा सोशोलॉजी सायन्स, रिसर्च मेथड्स अँड अनालिसिस, तर त्याच्यामध्ये खूप बुलेट पॉईंट्स आहेत. तर त्याचा लेंथ वाईज सिलेबस खूप मोठा वाटतो. पण वेन यू स्टडी द कंटेंट फॉर इट, तुम्हाला लक्षात येईल की छोटा आहे खूप सिलेबस.
इनिशियली फर्स्ट इटरेशन मध्ये वेळ लागतो सिलेबस प्रिपेअर करायला, ऑप्शनल प्रिपेअर करायला, बट एकदा का पूर्ण ऑप्शनल तयार झाला ना, मग सोशॉलॉजी 1 महिन्याचा खेळ आहे. एका महिन्यात पूर्ण ऑप्शनल तयार होऊन जातो. तर हे एक वैशिष्ट्य आहे की व्हेरी क्रिस्प सिलेबस. आणि आम्हाला सर क्लास जेव्हा मी करायचो सरांकडे चालू होतं तेव्हा सर नेहमी म्हणायचे की सिलेबस खूप छोटा आहे, होऊन जाईल होऊन जाईल. आणि मला असं वाटतं सर एवढा 3 पानाचा सिलेबस आहे आणि असं कसं म्हणतात सर की होऊन जाईल. बट आता जेव्हा पूर्ण सिलेबस झालेला आहे, म्हणजे परीक्षा क्लिअर झालेली, तेव्हा लक्षात येतं की सिलेबस खरंच छोटा आहे. तो ते एक फायदा होतो की लवकर सिलेबस झाल्यामुळे बाकीच्या जीएस सब्जेक्ट्स मध्ये फोकस करायला आपल्याला वेळ मिळून जातो. तिसरा पॉईंट असा आहे की एसए आणि एथिक्स मध्ये बराच फायदा होतो सोशलॉजीचा. आता जर तुम्ही एसएचे पेपर्स अनालाइज केले असतील तर एखादा सोशल टॉपिक असतो त्यामध्ये, कधी विमेनवर येईल, कधी एज्युकेशनवर येईल, कधी हेल्थवर, एखादा कुठेतरी 8 टॉपिक्स पैकी एखादा टॉपिक असतोच. तर काय होतं की आपला पूर्ण सोशलॉजी जो तयार झालेला असतो ना, पेपर वन तर ठीक आहे, टू सम एक्सटेंट त्यातले थिंकर्स तुम्ही इथले टर्म्स आणू शकता, पण पेपर टू मध्ये आपण इंडियन सोसायटीच्या पर्स्पेक्टिव्हने अभ्यास केलेला असतो पूर्ण सोशलॉजीचा. तर त्याचे इन्साइट्स खूप फायद्याचे पडतात एसे मध्ये. आणि जीएस 4 मध्ये मी असं नाही म्हणणार की खूप फायदा होतो, बट टू सम एक्सटेंट नक्कीच होतो. आणि चौथं, जसं मी तुम्हाला आता फर्स्ट पॉईंट मध्ये सांगितलं की आपण ज्या समाजात राहिलेलो आहे त्या समाजाचा अभ्यास करायचा आहे, त्यामुळे इझी अँड इमिजिएट ऍप्लिकेशन इज पॉसिबल इन दिस सब्जेक्ट. सो आपण जे वाचतोय आता आज क्लासमध्ये किंवा सेल्फ स्टडी करताना एखादी गोष्ट वाचली, कास्ट बद्दल वाचली, तर ती तुम्ही लगेच समोर सोसायटीमध्ये अप्लाय करू शकता. कुठेतरी म्हणजे काहीतरी घडलं, पेपरमध्ये एखादी न्यूज वाचली, पेपरमध्ये न्यूज वाचताना येतच की तमिळनाडू म्हणा, राजस्थानमध्ये म्हणा, एका दलित मुलाला स्कूलमध्ये म्हणजे हत्या झाली, किंवा एखाद्या दलित विमेनवर काहीतरी अत्याचार झाले तामिळनाडूमध्ये, ह्या न्यूज येत राहतात. तर बेसिकली तुम्ही लगेच ते अप्लाय करू शकता की अरे हो, मी सिलेबस मध्ये हा पॉईंट वाचला होता, या थिंकरनी हे म्हणलं होतं आणि ते इथे दिसतंय. तर हे एवढं इमिजिएट ऍप्लिकेशन पॉसिबल असल्यामुळे फायदा काय होतो की म्हणजे सिलेबस किंवा जो कन्सेप्ट आपण वाचतोय तो जास्त क्लिअरली कळून जातो, बिकॉज यू आर एबल टू अप्लाय इट. आणि दुसरी गोष्ट, तेच एक्झाम्पल्स आपण पेपरमध्ये यूज केल्यामुळे मग ती आपली कन्सेप्टची क्लॅरिटी एक्झामिनरला दिसते. कारण म्हणजे मी हे तुम्हाला पुढेही परत सांगेलच की एक्झाम मध्ये काय होतं की आपण सगळे बेसिकली थोडाफार रट्टाच मारून जातात. तर आन्सर लिहितो, एक्झाम्पल्सही रट्टा मारलेले असतात आणि ते मग स्टँडर्ड एक्झाम्पल्स प्रत्येकाने पाठ केलेले असतात प्रत्येक कन्सेप्टसाठी. तर ते एक्झाम्पल जेव्हा आपण लिहितो ना, एक्झामिनरचं आता काय आयुष्य गेलेलं असतं पेपर चेक करण्यात युपीएससी, त्यांना कळून जातं कुठलं एक्झाम्पल हा पाठ करून आलेला आणि कुठल्या ह्यानी अप्लाय करून इथे दिलेला आहे. तर जेव्हा तुम्ही असे करंट मधले न्यूजपेपर मधले एक्झाम्पल्स सिलेबस टॉपिक्स ला रिलेट करून देतात, तेव्हा एक्झामिनरला कळतं की यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे, यांनी स्वतःचं डोकं लावलेलं आहे आणि हे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सो तो एक फायदा सोशलॉजीमध्ये होतो, म्हणजे ऍज अन ऑप्शनल. परत हे जे पुढचे म्हणजे जे काय म्हणतात बेअर मिनिमम कुठल्याही ऑप्शनला लागतं की सफिशियंट गायडन्स अवेलेबल आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं की 2019 ते 2023 पासून म्हणजे 4-5 वर्षात अमोल सरांचा मी कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये होतो. माझी बॅच मला वाटतं 2020 मध्ये संपली, टुवर्ड्स दी एंड. कोरोनामध्ये लॉकडाऊन वगैरे झालं, मग बरेचसे लेक्चर्स आमचे ऑनलाईन झाले. पण त्याही नंतर म्हणजे मला असं कधी कधी वाटायचं की मी सरांना त्रास देतो का काय, कारण सरांना आठवलं तर मी इतके आन्सर सेंड करायचो सरांना लिहून. मी अशी पीडीएफच तयार करत होती 15-20 आन्सरची आणि ती सरांना पाठवून द्यायचो. मग मला असं वाटायचं यार आपण खूप जास्त बॉदर करतोय बहुतेक सरांना, बट मला गायडन्स होता. म्हणजे मला हे माहिती होतं की मी असं डिरेक्शनला जाणार नाही कुठे, ऍट एनी पॉईंट आय कॅन ऑलवेज गो बॅक टू सरांना मी विचारत होतो की असं असं आहे तसं आहे. इनफॅक्ट मेन्सच्या वेळी जेव्हा मी सरांना मेसेज केला होता की प्रिलिम्स क्लिअर झाली, आता मेन्स लिहितोय, तर पहिलीच मेन्स होती. त्यामुळे मग असं ते पहिले असू दे दुसरे असू दे, गायडन्स असं कुठल्याच पॉईंटला आपण असं म्हणू शकत नाही की आता मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे आणि मला गायडन्सची गरज नाहीये. सरांना मी सांगितलं तेव्हा मला सरांनी एक खूप चांगली एक पीडीएफ पाठवली, डायग्राम्स त्यामध्ये होते वेगवेगळे, जे इतरांकडे नसतील ते त्याही डायग्राम्स मी मेन एक्झाम मध्ये वापरल्या होत्या बऱ्याचशा, आणि त्याचा खूप जास्त फायदा झाला. तर हे बेसिकली सोशलॉजीचा फायदा हा आहे की सफिशियंट गायडन्स, सफिशियंट मेंटरिंग अवेलेबल आहे. आणि लास्ट इज सफिशियंट मटेरियल. म्हणजे पेपर टू मध्ये कदाचित तुम्हाला त्याचा हे जाणवेल, स्केअरसिटी जाणवेल, बट आपण जसं जसं इकडे तिकडे सर्च करत राहू, अभ्यास करत जाऊ, व्हॅल्युएशन होत जातं गोष्टी, तेव्हा तसं लक्षात येईल की पेपर वन तर ढीग आहे मटेरियलचा, कंटेंटचा. पेपर वन म्हणजे असं होतं की मटेरियल एलिमिनेट करायला लागतं की हे मी वाचणार नाही, मी फक्त एवढंच वाचेल. एवढं मटेरियल पेपर वन साठी अवेलेबल आहे. आणि पेपर टू साठीही म्हणजे मी असं म्हणणार नाही की खूप आहे, बट बेअर मिनिमम जेवढं गरजेचं आहे, ऑप्टिमम लेवलचं मटेरियल अवेलेबल आहे. तर या सर्व कारणांसाठी सोशोलॉजी मला वाटतं एक इज ऑलवेज अ गुड चॉईस टू गो टू. बट देन आता हे माझे इन्साइट्स होते, प्रत्येकाचा आपला आपला इंडिव्हिज्युअल नेहमी असलाच पाहिजे. तर आता मी सोर्सेस काय वापरले होते प्रिपरेशनसाठी. सो
आता तुमचा बेस्ड ऑन युअर अटेम्प्ट, तुमचा 2025चा अटेम्प्ट आहे का 26चा अटेम्प्ट आहे, याच्या बेसिसवर तो म्हणजे तुमचा अप्रोच ठरला पाहिजे. इफ यू आर गोइंग फॉर 2025 और 26, तर म्हणजे अप्रोच इन स्पीड तुमचं मॅटर करेल. बेसिक्स तर यू कॅनॉट स्किप इन एनी केस. जसं मी तुम्हाला म्हणलं की सोशोलॉजी घ्यायच्या आधी मी एनसीआरटीज वाचल्या होत्या. तर एनसीआरटीज तुम्हाला फार असं डीप इन्साइट देणार नाही सिलेबस बद्दल, बट इट विल ऑलवेज गिव्ह एन आयडिया की सोशोलॉजी नेमकं काय आहे. जेव्हा तुम्ही सिलेबस हा एवढ्या डिटेलमध्ये वाचाल तेव्हा व्हॉट ऑल फॅक्टर्स और व्हॉट ऑल थिंग्स आर यू गोइंग टू रीड अबाउट. तर म्हणजे कास्ट असेल, रिलिजन असेल, कम्युनलिझम असेल, या सगळ्या टर्म्स, बेसिक टर्म्स 11-12च्या मुलांच्या लेवलवर त्यांनी एक्सप्लेन केलेल्या आहेत, त्यामुळे ते आपल्याला कळायला सोपे राहतात. त्यामुळे एनसीआरटी वाचणं गरजेचं आहे. बट ते असं नाहीये की म्हणजे असं बाकीच्या काही काही ऑप्शन्स लागतं की एनसीआरटी तुम्ही वाचा म्हणजे इन अँड आउट वाचून टाका. आपल्याला तेवढे एनसीआरटी वाचण्याची गरज नाहीये. एनसीआरटी तुम्हाला एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि एक बेसिक अंडरस्टँडिंग येण्यापुरते तुम्ही वाचा. फार फार तर 2 रिडिंग्स मला वाटतं सफिशियंट आहेत. त्याच्या पुढे एनसीआरटीची युटिलिटी नाहीये. बट म्हणजे ते असं आहे की वाचलं नाही तर तोट्याच आहे, वाचलं तर एवढं पण फायद्याचं नाहीये, बट वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बीएचं इग्नू मटेरियल जे आहे, बीए सोशोलॉजीचं, दॅट इज काइंड ऑफ काय म्हणू शकतो आपण, बायबल. तुम्हाला जो काही सिलेबस आहे सोशोलॉजीचा आपला युपीएससीचा, ऑलमोस्ट एव्हरीथिंग इन द सिलेबस फ्रॉम पेपर 1 अँड पेपर 2 युल गेट इट इन बीए इग्नू. तर त्यामध्ये आता सरांनी आम्हाला एक लिस्ट दिली होती, तुम्हालाही देतीलच किंवा दिली असेल सरांनी ती लिस्ट. तर असे जे काही बीएचे 3 वर्षाचे मटेरियल आहे, एमएचं 3 वर्षाचं मटेरियल आहे, तर त्याची इंडेक्स तयार करून सरांनी त्यामध्ये ते हायलाइट करून दिलेले आहे की त्या त्या बुकमध्ये त्या त्या मॉड्यूलमध्ये कोणते चॅप्टर्स वाचायचे आहेत. परत लीन टाइम मिळाला, जास्त टाइम मिळाला तर ऑप्शनल म्हणजे कोणते चॅप्टर्स तुमच्याकडे वाचण्याचं ऑप्शन आहे. तर ती लिस्ट घ्या, ती लिस्ट घेऊन ते बीएचं सगळं इग्नो मटेरियल वाचा. आणि त्यामध्ये आता रिडिंग कशी करायची आहे मी तुम्हाला पुढे सांगेलच. बट 3 रिडिंग तरी मिनिमम बीए इग्नोच्या मटेरियलच्या झाल्या पाहिजेत. इनफॅक्ट कुठलंही तुम्ही नोट्स घ्या, कुठलाही सोर्स घ्या, 3 रिडिंग तर मला वाटतं झालंच पाहिजे. त्याशिवाय जे अंडरस्टँडिंग पाहिजे आन्सर लिहिण्यासाठीच ते येणार नाही. आणि तिसरा आहे क्लास नोट्स. क्लास नोट्स आता सरांचा क्लास असेल किंवा तुमच्याकडे जे ऑलरेडी नोट्स असतील त्याला तुमचा बेस बनवा. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं, ती एक हे असते अशी एक्साइटमेंट किंवा ते एक आपलं हे असतं की मला अजून कुठे काय मिळेल, अजून कुठे काय मिळेल. जे आपल्याकडे असतं त्यात आपण कंटेंट राहत नाही की अरे हा ठीक आहे हे तर आहे, अजून काहीतरी चांगलं कुठून तरी मिळू दे. बट ते इव्हेंच्युअली लक्षात येईल की जे क्लास नोट्स आहेत ना त्यात आपल्याला सगळं क्लासने दिलेलं आहे, जे बेअर मिनिमम आहे ते. व्हॅल्यू ऍडिशन इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस. आपण डायरेक्ट व्हॅल्यू ऍडिशनच्या प्रोसेसवर उडी मारण्याचा प्रयत्न करतो. बट क्लास नोट्स आपला बेस बनवायचा, ते खूप चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं. त्याने काय होतं की इन केस कुठल्याही काहीतरी अनफॉर्च्युनेट या फिर कुठल्याही रिझनमुळे जर टाइम क्रंच आला आणि टाइम क्रंचमुळे व्हॅल्यू ऍडिशन झालं जरी नाही, पण तुमच्या क्लास नोट्स तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने केले असतील, जे तुम्ही बेस बनवले, तरी यू विल बी एबल टू राईट दी आन्सर अँड यू विल बी एबल टू स्कोर वेल इन सोशोलॉजी. तर हे आहे. परत आता जे बेसिक्स झाले तुमचे एनसीआरटीज, बीए इग्नू आणि क्लास नोट्स, ते झाल्यानंतर जे व्हॅल्यू ऍडिशन, जे आता मी म्हणलं की ही सेकंडरी आहे, ही पुढची स्टेप आहे प्रिपेरेशन करताना. तर कंटेंट एनरिचमेंट अँड व्हॅल्यू ऍडिशन त्या 3 गोष्टी झाल्यावर येईल. तर त्यामध्ये हे 6 सोर्सेस मी फॉलो केले होते. मग आता हे 6 सोर्सेस मी सगळे इन अँड आउट वाचले होते का, तर नाही. नितीन सांगवान मी सिलेक्टिव्हली वाचलो. जसं तुम्हाला म्हटलं की पेपर 2 मध्ये जिथे जिथे मला कंटेंटची कमी वाटली की यार इथे माझ्याकडे थिंकर नाहीये, किंवा पेपर 1 मध्ये XYZ टॉपिक मला, मी 3 सोर्सेस वाचले तरी मला कळलं नाही, तर मे बी नितीन सांगवान वाचून बघतो, त्यातून मला कळेल. त्यासाठी मी नितीन सांगवान वाचली. त्याचे म्हणजे थोडक्यात नितीन सांगवानचं सिलेक्टिव्ह रिडिंग केलं. युट्यूब व्हिडिओज, तर हे 3 टॉपिक्स मी तिथून आणि सरांनी जे नोट्स दिले होते, या 2 गोष्टी कंबाईन करून मी माझ्या नोट्स तयार केल्या होत्या. जॉर्ज रिझर फॉर थिंकर्स, खूप खूप चांगल्या पद्धतीने रिझर मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. म्हणजे जी लेवल आपल्याला आन्सर मध्ये एक्सपेक्टेड असते एक्झामिनरला पेपरमध्ये, तर त्या लेवलचे कीवर्ड्स किंवा त्या लेवलचं फ्रेमिंग ऑफ सेंटेन्स, त्या लेवलचे डायमेन्शन्स सगळे रिझर मध्ये दिलेले आहेत. पण मग डायरेक्ट रिझर्व वर उडी मारू नका, कळणार नाही काही. एनसीआरटी नाही, बीएचं इग्नू मटेरियल आणि क्लास नोट्स, या 2 गोष्टी झाल्यावरच रिझर्व कडे जावा, मग इट विल मेक व्हेरी गुड सेन्स. हर्लंबस इज फॉर ऑल अदर सिलेबस टॉपिक्स इन पेपर 1 अदर दॅन थिंकर. म्हणजे थिंकर्सच्या खाली जे काय फ्रॉम स्ट्रॅटिफिकेशन राईट अप टू सोशल चेंज इन मॉडर्न सोसायटी, या सगळ्या गोष्टींसाठी हर्लंबस मध्ये चांगलं कंटेंट दिलेलं आहे. बट देन हर्लंबस पण खूप सिलेक्टिव्हली वाचायची, ती खूप मोठी बुक आहे. आणि त्यामध्येही मला वाटतं 2 एडिशन आहेत, एक जुनी आहे एक नवीन आहे. तर मी जुनी वाचली होती, मी नवीन बघितली नाही, त्यामुळे आय कॅनॉट कमेंट ऑन द न्यू एडिशन. बट बाय अँड लार्ज कंटेंट सेम असतो दोन्हीमध्ये.
पाचवी गोष्ट आहे ते टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज ही खूप पुढची प्रोसेस आहे. जेव्हा तुमचा पूर्ण सिलेबस होतो आणि वेन यू स्टार्ट रायटिंग टेस्ट, तेव्हा जे तुम्ही टेस्ट लिहितात त्याचे मॉडेल आन्सर्स आपल्याला क्लासकडून मिळतात. तर ते मॉडेल आन्सर्स खूप जास्त नीट वाचायचे असतात. म्हणजे व्हॉट वी टेंड टू डू इज, बिकॉज वी जस्ट रिटन आन्सर्स टू दी क्वेश्चन्स दॅट वर आस्क्ड इन दी टेस्ट पेपर. आपल्याला असं वाटतं या क्वेश्चनचं मला आन्सर येते, या क्वेश्चनचं कंटेंट माझ्याकडे आहे, त्यामुळे आपण ते खूप बारकाईने वाचत नाही मॉडेल आन्सर. बट मॉडेल आन्सर्स मध्ये काय असतं, बरेचसा कंटेंट जो कधी कधी क्लासमध्ये दिलेला नसतो, या कधी कधी आपला नोट्स मध्ये नसतो, तो मॉडेल आन्सर्स मध्ये मिळतो आपल्याला कंटेंट. त्यामुळे मग टेस्ट सिरीजच्या जे आन्सर्स आहेत, भले तुमचं खूप चांगला आन्सर असू देते जे तुम्ही लिहिलेलं आहे ते, पण तरी टेस्ट सिरीजचे आन्सर्स एकदम बारकाईने वाचायचे, त्यातनं तुम्हाला एखादा पॉईंट मिळेल. यू नेव्हर नो, तुमच्याकडे एखादं इंट्रोडक्शन नाहीये मॉडेल आन्सर मध्ये, एखाद्या क्वेश्चन मध्ये खूप चांगलं इंट्रोडक्शन तुम्हाला सापडलं, ते उचलून तुमच्या नोट्स मध्ये लिहा आणि ते पाठ करून टाका. सो दॅट, फॉर एक्झाम्पल कार्ल मार्क्सचा हिस्टॉरिकल मटेरियलिझम आहे, त्यामध्ये मॉडेल आन्सर मध्ये ते दिलेलं आहे आन्सर हिस्टॉरिकल मटेरियलिझम, आणि ते त्यामधलं जे इंट्रोडक्शन आहे ते तुम्हाला असं वाटलं की यार माझ्याकडे जे इंट्रोडक्शन आहे त्यापेक्षा हे खूप जास्त चांगलं वाटतंय, इंटलेक्च्युअल लेवलवर थोडं ऑन दी हायर साईड आणि क्वालिटी आहे, तर तुमचं इंट्रोडक्शन त्या इंट्रोडक्शनने रिप्लेस करा आणि ऍक्च्युअल पेपरमध्ये ते इंट्रोडक्शन द्या. इट विल ऍटलिस्ट फेच यू हाफ अ मार्क मोर. आणि अर्धा मार्क किती महत्वाचा असतो हे तुम्हाला, तुम्ही जसं जसं प्रोसेसमध्ये पुढे जाल ते म्हणजे तुम्हाला स्वतःला जाणवेल की इव्हन हाफ मार्क मेक्स अ डिफरन्स ऑफ ऑलमोस्ट 10 to 12 रँक्स. एवढा महत्वाचा पुढे जाऊन अर्धा मार्क होतो. त्यामुळे फाईट फॉर एव्हरी मार्क. आणि न्यूजपेपर, जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की ऍप्लिकेशन, तर करंट बेस्ट एक्झाम्पल्स कुठनं मिळणार, तर आपण कुठलं तरी कंपायलेशन येईल किंवा सर आम्हाला देतील किंवा कुठल्या तरी चॅनलवरून मला पीडीएफ मिळेल, याची वाटच नाही बघायची. न्यूजपेपर आपण अदरवाईजही बाकीच्या सर्व गोष्टींसाठी वाचतो, जीएस साठी वाचतो, एसए, एथिक्स, म्हणजे इट इज पार्ट, अ फंडामेंटल पार्ट ऑफ दी प्रोसेस ऑफ प्रिपेअरिंग फॉर युपीएससी. तर मग न्यूजपेपर मध्येच वाचता वाचता तुम्हाला बऱ्याचशा केस स्टडीज, बरेचसे एक्झाम्पल्स, बरेचसा डेटा न्यूजपेपर मधून मिळून जाईल फॉर डिफरंट डिफरंट सिलेबस टॉपिक्स. त्या न्यूजपेपर मधून मग ही व्हॅल्यू ऍडिशन जी होते ही अशी होते. आता एक एक्झाम्पल द्यायचं रिसेंट, तर तो थॉमस पिकेटी यांचं एक रिपोर्ट आला होता व्हेरी रिसेंटली, इन विच ही सेड दॅट इंडिया इज द मोस्ट अनइक्वल कंट्री इन द वर्ल्ड इनकम इनइक्वॅलिटी वाईज. तर ज्या मुलांनी किंवा मुलींनी न्यूजपेपर थरेली वाचलाय विथ सोशॉलॉजी एज द ऑप्शनल, तो किंवा ती काय करेल, लगेच डेटा लिहून घेईल, यार थॉमस पिकेटी आलेला आहे, तर थॉमस पिकेटी मी कुठे कुठे वापरू शकतो, मी कॅपिटलिझम मध्ये कार्ल मार्क्सचं जे काही येईल, कार्ल मार्क्सची थिअरी सपोर्ट करायला मी थॉमस पिकेटीचा डेटा वापरू शकतो, मी इनइक्वॅलिटी मध्ये वापरू शकतो, स्ट्रॅटिफिकेशन मध्ये क्लासवाला जो एक आपला सिलेबस टॉपिक आहे मी तिथे वापरू शकतो. अशा असंख्य ठिकाणी मी पेपर 2 मध्येही वापरू शकतो, कारण इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये तो रिसर्च पेपर होता. तर अशा बऱ्याच ठिकाणी मी हा डेटा वापरू शकतो, मग मी लगेच लिहून घेणार. मग आता हा मला कुठून मिळाला डेटा, हा न्यूजपेपर मधून मिळाला. सो मी अशी वाट बघत बसलो नाही ना की सर मला शेवटी देतील किंवा नंतर आपण बघू. आणि नंतर म्हणजे करण्याचा एक डिसएडव्हान्टेज काय होतो, तुम्ही जेव्हा ती डेटा शीट घेऊन बसता तेव्हा एका खाली एक खूप सारा डेटा असतो आणि लाईन मध्ये आपल्याला एवढे नंबर्स लक्षात राहत नाहीत. म्हणजे दॅट इज अ लिमिटेशन ऑफ ह्युमन ब्रेन. म्हणजे तुम्ही खूप जास्त रट्टा मारला तर तो राहूनही जाईल, बट वेन यू कॅन डू इट इन दी फ्लो, वाय वेट टिल दी एंड. वाचता वाचता फ्लो मध्ये तुम्ही वाचलं की तो डेटा तुम्हाला पाठही करायला लागत नाही, तो इव्हेंच्युअली लक्षात राहून जातो, कारण तो मग एडिटोरियल मध्ये येईल, ओपिनियन मध्ये येईल, इंटरव्ह्यू मध्ये येईल, तो 10 वेळा डेटा न्यूजपेपर मध्ये येतो, मग तिथेच रिव्हिजन येऊन जाते, ती तयारी येऊन जाते. त्यामुळे हे 6 सोर्सेस आहेत जिथून मी कंटेंट एनरिचमेंट अँड व्हॅल्यू ऍडिशन केलेलं होतं. आता पेपर 1 स्पेसिफिक नोट्स माझ्या काय होत्या, सर जसं मी पहिलं म्हणलं की क्लास नोट्स, सरांनी आम्हाला जे क्लासमध्ये नोट्स लिहून दिले होते, ते क्लास नोट्स माझा मी बेस बनवलेलं होतं. अँड ट्रस्ट मी ऑन दिस, आय एम वन ऑफ द स्टुडंट्स की मला असं वाटायचं सुरुवातीला, म्हणजे आता मी सरांसमोर बोलतोय, पण मला तेव्हा वाटायचं की यार फक्त क्लास नोट्सचं काहीच होणार नाही. म्हणजे मी जे तुम्हाला म्हणलं की आपण इकडे तिकडे बघायला सुरुवात करतो की इथून काहीतरी चांगलं मिळेल, तिथून चांगलं मिळेल, पण ते इव्हेंच्युअली हे लक्षात आलंच म्हणजे की क्लास नोट्स बेस आहे, याच्यामध्ये जो डेटा आहे ना तो मला बाहेर मिळणार नाहीये. आणि ठीक आहे, बाहेरचा मे बी क्लास नोट्स मध्ये नसेल, बट ज्याच्यामध्ये मी एवढे इन्व्हेस्ट केले, मी जो वर्षभर क्लास केला, जिथं 2-2, 3-3 तास मी इन्व्हेस्ट केले आणि नोट्स लिहून घेतल्यात, मी तो तरी नीट करून घेईल ना. मग मग तो क्लास नोट्स जे पेपर 1 पेपर 2 चे होते ते मी एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेतला. मग जसं म्हणलं रिझर फॉर थिंकर रिझर मधून पॉइंट्स काढून घेतले. आता रिझर पण अच्छा, ते रिडिंगचं पुढे येईल, सांगतो मी कसं रिडिंग कसं करायचं. आणि हरलंबस फॉर अदर टॉपिक्स. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ऍज आय सेड की एखादा टॉपिक जर मला या तिन्ही सोर्सेस मधून कळला नाही तर मी नितीन सांगवानकडे जायचो, नाही तर अदरवाइज बाय अँड लार्ज दीज 3 वर दी सोर्सेस फॉर पेपर 1 अँड न्यूज पेपर ऍज आय सेड.
मग नाही सर, पेपर टू. हा, पेपर टू साठी सेम क्लास नोट्स सरांनी क्लास नोट्स लिहून दिले होते. ते बीके नागला फॉर थिंकर्स, जसं रिझर आपल्याला पेपर वन साठी आहे तसं बीके नागला फॉर पेपर टू चे थिंकर्स. आता बीके नागला मध्ये भरपूर थिंकर्स आहेत आणि ते थिंकर्स असे आहेत की 3 फंडामेंटल जे आपल्याला युपीएससी सिलेबस मध्ये दिलेले आहेत ते तर आहेतच, त्याच्या व्यतिरिक्त बाकीचेही थिंकर्स आहेत. पण मग आणि ते खूप टेम्पटिंग आहेत. म्हणजे तुम्ही असं वाचलं की ते इंडेक्स वाचलं की आपल्याला इच्छा होईल की अरे मी हे सगळंच वाचून घेतो, यातनं मला फायदा होईल. तर फायदा नक्कीच होईल. बट कन्सिडरिंग द टाइम क्रंच अँड ऑल दी अदर थिंग्स दॅट वी हॅव टू डू फॉर युपीएससी, म्हणजे फक्त आपल्याला ऑप्शनल नाही करायचं ना, आपल्याला 4 जीएस एसे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, आमचं रायटिंग करायचंय. तर कन्सिडरिंग द टाइम क्रंच, आधी ते तिन्ही फंडामेंटल जे थिंकर्स आहेत आपले एम एन श्रीनिवास, जी एस गुरे आणि ए आर देसाई, तर हे तिन्ही थिंकर्स एकदम व्यवस्थित करून घ्यायचे. आणि त्याच्या पुढे जाऊन जर टाइम राहिला तर मग जे त्यातले जे इंडेक्स मधले जे प्रॉमिनंट थिंकर्स आहेत, की पेपर टूचा अभ्यास करताना जे जे प्रॉमिनंट थिंकर्स आहेत अदर देन दिस 3 थिंकर्स येतात वाचण्यात, इकडे तिकडे कुठेतरी येऊनच जातात. तर सेकंड रिडिंग मध्ये मग तेव्हा तुम्ही ते थिंकर्सचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ शकता त्या बुकमधून, की एक क्रिटिक म्हणून या फिर ते हिंदी सर दिल्लीमध्ये राहून राहून हिंदी बोलायची खूप सवय लागली मला. तर क्रिटिक म्हणून किंवा कुठल्या तरी थिंकरच्या सपोर्टमध्ये असे पॉइंट्स लिहिण्यासाठी त्या थिंकरचा तुम्ही ओव्हरव्ह्यू घेऊ शकता बीके नागला मधून. अदर दॅन दॅट बीए इग्नो, इग्नोची जशी मी म्हणलं की तुम्हाला सर लिस्ट देतील, तर लिस्ट मध्ये जे हायलाइट केलेले चॅप्टर्स आहेत ते पेपर टू साठी वाचून घ्यायचे. आणि रुरल सोशलॉजी बाय जोशी अँड जैन हे मी असंच ॲज अ सेड माझ्याकडे टाइम होता, बऱ्यापैकी पेपर टू चा अभ्यास झाला होता, सो आय जस्ट की बघू आपण वाचून. तर खूप चांगली बुक आहे ही. म्हणजे राईट फ्रॉम जो आपला बी सेक्शन मध्ये पहिला चॅप्टर आहे कास्ट, मग परत त्याच्यामध्ये थोडंसं पुढे रुरल सोशल स्ट्रक्चर आहे, सी सेक्शन मध्ये रुरल ट्रान्सफॉर्मेशन आहे. तर हे या सगळ्या गोष्टी रुरल सोशलॉजी मध्ये खूप चांगल्या पद्धतीने कव्हर झालेल्या आहेत. ग्रीन रिव्हॉल्युशन वाला ही चॅप्टर त्यामध्ये खूप चांगला कव्हर झालेला आहे. तर इफ टाइम परमिट्स यू कॅन ऑलवेज रीड दॅट बुक. सबस्टॅन्शियल पोर्शन जो आहे रुरल सोशलॉजीचा तो त्या बुक मधून तुम्हाला कंटेंट मिळून जाईल. येस. तर आता मी माझी स्ट्रॅटेजी, हे मी सगळे झाले माझे सोर्सेस. तर मी अप्रोच कसा केला होता सोशलॉजीला विथ ऑल दिस सोर्सेस. तर फर्स्ट रिडिंग, ऍज आय सेड की 3 रिडिंग इज द बेअर मिनिमम. तुम्ही जास्त केले तर इट विल बी ऑलवेज बेनिफिशियल, बट 3 तरी ऍटलिस्ट करा. तर फर्स्ट रिडिंग का करायचे? फर्स्ट रिडिंग मध्ये नोट्स कधीच काढायच्या नाहीत. फर्स्ट रिडिंग मध्ये रीड टू अंडरस्टँड, म्हणजे फक्त वाचा. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे की फक्त वाचायचं आणि समजून घ्यायचं की अच्छा ह्या टॉपिक मध्ये काय आहे. हिस्टॉरिकल मटेरियलिझम मध्ये मार्क्सने काय सांगितलंय, सोशल स्ट्रॅटिफिकेशन मध्ये वेबरचे थिअरीमध्ये वेबर काय म्हणतो, या गोष्टी समजून घेण्यासाठी वाचा. आणि फार फार तर हायलाइट करायचं असलं तर हायलाइट करा, बट मी तर सजेस्ट करेल की सेकंड रिडिंग मध्ये हायलाइट करा. पण फर्स्ट रिडिंग तर बेसिकली सगळ्या सोर्सेसची ही आहे की फक्त रीड टू अंडरस्टँड. सेकंड रिडिंग मध्ये रीड टू अंडरस्टँड अँड हायलाइट. म्हणजे आता हा जो मेक नोट्स वाला पार्ट आहे दॅट विल व्हेरी फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. काय काही लोकांना सेकंड रिडिंग मध्ये सफिशियंट अंडरस्टँडिंग येऊन जाईल की त्यांना असं वाटेल मी आता सेकंड रिडिंग मध्ये नोट्स काढू शकतो. काही लोकांना वाटेल की नाही मला अजून एक रिडिंग लागेल ज्याच्याने क्लिअरर क्रिस्टल क्लिअर इमेज होऊन जाईल आणि तेव्हा मी नोट्स काढेल. तर यू कॅन मेक नोट्स इन द थर्ड रिडिंग, दॅट इज इदर वेज इज ओके. तो फर्स्ट अँड सेकंड रिडिंग मध्ये रीड टू अंडरस्टँड अँड हायलाइट. सेकंड अँड थर्ड रिडिंग मध्ये अगेन आता रीड टू अंडरस्टँड तिन्ही ठिकाणी मी का लिहिलंय, कारण आपण जितक्या वेळा तो सोर्स किंवा तो कंटेंट वाचतो प्रत्येक वेळी एक नवीन डायमेन्शन उलगडतो, प्रत्येक वेळी एक नवीन गोष्ट त्यामध्ये आपल्याला कळते. म्हणजे रिडिंग बिटवीन द लाईन्सचा जो प्रकार असतो युपीएस मध्ये बऱ्याच वेळा बोललं जातं. तर विथ एव्हरी रिडिंग यू विल गेट टू नो समथिंग न्यू, यू विल रिमेंबर समथिंग न्यू. त्यामुळे ते अंडरस्टँडिंग ही एक प्रोसेस आहे. ही एका रिडिंग मध्ये किंवा दुसऱ्या रिडिंग मध्ये होत नाही. तुम्ही चौथ्यांदा रिडिंग केलं ना तरी तुम्हाला परत एक नवीन काहीतरी डायमेन्शन त्यामध्ये कळेल. त्यामुळे रीड टू अंडरस्टँड विल ऑलवेज रिमेन नो मॅटर हाऊ मेनी टाइम्स यू रीड दॅट बुक. आणि थर्ड रिडिंग और फोर्थ रिडिंग डिपेंडिंग ऑन हाऊ मेनी नंबर ऑफ रिडिंग्स यू डिसाइड. तर त्यामध्ये रिव्हिजन साठी एक रिडिंग करायची. आणि रिव्हिजन साठीची रिडिंग झाली की तोपर्यंत जेव्हा यू विल रेड टू रिवाइज त्यावेळेला यू विल बी रेडी विथ युअर नोट्स फॉर दॅट पर्टिक्युलर फ्रॉम दॅट पर्टिक्युलर सोर्स. म्हणजे आता मी बीएच्या 3 रिडिंग केल्या आहेत, तर 3 रिडिंग नंतर माझ्याकडे माझ्या नोट्स असणार आहेत बीएच्या. तर त्यानंतर मग मी बीए इग्नू सारखं सारखं विजिट नाही करणार. मग मी आता ज्या माझ्या नोट्स काढलेत ना मी त्याचं 3-4 वेळा रिडिंग करेल. आणि बीएचं नोट्स मध्ये मी एखादा आपण लिहिताना काय करतो, आपण क्रिस्प फॉर्मॅट मध्ये लिहितो. यासाठीच फर्स्ट रिडिंग मध्ये नोट्स काढायच्या नाहीत की आपण आपल्याला एक तर माहिती नसतं फर्स्ट रिडिंग मध्ये काय इम्पॉर्टंट आहे काय नाही. अँड वी एंड अप रायटिंग ऑलमोस्ट एव्हरीथिंग लिव्हिंग विच इज ऍक्च्युअली इम्पॉर्टंट. म्हणजे जे इम्पॉर्टंट नाहीये ते सगळं लिहितो आणि जे इम्पॉर्टंट आहे ते बाजूला राहून जातं.
आणि मग नोट्स नाही तर ती समरी तयार होती आपल्या सोर्सची. तर आपल्याला समरी नाही करायची, आपल्याला नोट्स तयार करायच्या. त्यामुळे सेकंड किंवा थर्ड रिडिंग मध्ये नोट्स करा. मग ते आपण पॉईंट फॉर्मॅटमध्ये युजली एकदम आपल्याला कळेल अशा भाषेत आपण नोट्स काढतो. मग आता गॅप पडलाय समजा, मी सेकंड रिडिंग किंवा थर्ड रिडिंग माझ्या नोट्सची जी रिव्हिजन आहे ती जेव्हा नोट्स घेतल्या तेव्हा मला आठवत नाहीये की अरे मी हे नेमकं कुठल्या कंटेक्स्ट मध्ये लिहिलं होतं. तर त्यावेळी फक्त मी बीए इग्नूच्या मटेरियलकडे परत जाईल की नेमकं काय लॉजिक लावून मी लिहिलं होतं. तर बेसिकली लक्षात आलं असेल तुम्हाला की 3 रिडिंग सोर्सचे झाले की पुढच्या सगळ्या रिडिंग किंवा रिव्हिजन आपल्या नोट्सच्या असल्या पाहिजेत. कारण नोट्स विल बी देन युअर न्यू बेस. बीए वरनं तुम्ही नोट्सवर जाणार, कारण प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये जो टाइम असतो त्यामध्ये या सगळ्या सोर्सेस वाचण्याचा म्हणजे वेळच नसतो. इतकं ओव्हरवेल्मिंग पिरियड असतो हा 3 महिन्याचा की तिथे आपल्याला आपल्या नोट्सवरच रिलाय करावं लागतं. मग प्रिलिम्सच्या आधीच आपण जितक्या वेळा आपल्या नोट्स रिवाइज केल्या असतील तितका फायदा प्रिलिम्स नंतर मेन्सच्या आधी त्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये होतो. त्यामुळे हे अशा 3 प्रकार, हे 3 रिडिंग अशा 3 प्रकारे करायचे. यू कॅन ऑलवेज इनक्रीज द नंबर ऑफ रिडिंग बट गो फॉर ऍटलीस्ट 3. देन नोट्स मेकिंग. आता मी इथे दिल्लीत असताना मला इथेही बऱ्याच मुलांनी जीएसच्या कंटेक्स्ट मध्ये विचारलेलं आहे, बट दिस इज अ फंडामेंटल क्वेश्चन. आपल्याला माहित नसेल नोट्स कशा काढायच्या किंवा नोट्स मध्ये नेमकं काय लिहायचं आहे, तर वी मे एंड अप मेकिंग व्हेरी गुड नोट बट इन अ रॉंग डिरेक्शन. म्हणजे जे नकोय तेच मी सगळं लिहिलंय. नोट्स खूप चांगल्या पद्धतीने काढल्यात पॉईंट फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल, बट जे इरेलिव्हंट आहे ते लिहिलंय, असंही बऱ्याच मुलांचं होतं. तर नोट्स कशा काढायच्या, नोट्समध्ये आपल्या काय काय आलं पाहिजे हे आपल्याला कसं कळणार आहे, तर फ्रेमवर्क पाहिजे आपल्याकडे कुठल्याही सिलेबस टॉपिक साठी. आता समजा मी थिंकर्स घेतले तर प्रत्येक थिंकरच्या प्रत्येक थिअरीसाठी माझ्याकडे काय काय असलं पाहिजे हे फ्रेमवर्क माझ्याकडे तयार पाहिजे. स्ट्रॅटिफिकेशन अँड मोबिलिटी याच्यात कास्ट आहे किंवा डायमेन्शन्स ऑफ स्ट्रॅटिफिकेशन, तर कास्ट आहे, क्लास आहे, स्टेटस ग्रुप आहे, तर यांच्यामध्ये माझ्याकडे काय काय डायमेन्शन्स असले पाहिजेत हे ह्याला फ्रेमवर्क म्हणतो आपण. तर हे फ्रेमवर्क आपल्याला कुठून कळेल, तर दोन दोन ठिकाणी कळेल, दोन ठिकाणाहून. एक तर पीवायक्यूज. पीवायक्यूज मध्ये आजपर्यंत जे जे क्वेश्चन युपीएससीने विचारलेत मागच्या 20 वर्षाचं आपण हे बघू शकतो. म्हणजे मी तरी 20 वर्षाचे पीवायक्यूज रेफर केले होते 2020 पासून, सॉरी 2000 यापासून पुढे 2021-22 जे काय अवेलेबल आहेत त्यापर्यंत. तर त्यामध्ये कसं लक्षात येतं की थिंकर्स आहे फॉर एक्झाम्पल, तर युपीएससीनी लेट्स से क्लास स्ट्रगल वर क्वेश्चन विचारलेला आहे की क्रिटिकली एक्झामिन कार्ल मार्क्स theory of class struggle and assess the relevance of it in contemporary society. तर आता युपीएससीने याच्यामध्ये दोन गोष्टी विचारल्यात, एक तर क्रिटिकल एक्झामिनेशन ऑफ थिअरी आणि दुसरं त्याचा कंटेम्पररी रेलेव्हन्स. तर क्रिटिकल एक्झामिनेशन म्हणजे काय आहे की आपल्याला क्रिटिक लिहायचं की काय काय शॉर्टकमिंग्स आहेत त्याच्या थिअरीचे, आणि दुसरी जी गोष्ट आहे ती आहे कंटेम्पररी रेलेव्हन्स. तर आता युपीएससीने हे कार्ल मार्क्सच्या क्लास स्ट्रगल थिअरीसाठी विचारलंय ना, तर युपीएससीची हॅबिट ही आहे की उद्या जाऊन ते एलिएनेशन साठी सेम गोष्टी विचारेल की क्रिटिकल एक्झामिनेशन ऑफ एलिएनेशन अँड कंटेम्पररी रेलेव्हन्स ऑफ इट, किंवा मॅक्स वेबरच्या प्रोटेस्टंट एथिक अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम साठी विचारेल की याचं क्रिटिकल एक्झामिनेशन करा आणि कंटेम्पररी रेलेव्हन्स करा. तर बेसिकली या एका क्वेश्चन वरून माझ्याकडे दोन डायमेन्शन्स आले, एक तर क्रिटिकल एक्झामिनेशन आणि कंटेम्पररी रेलेव्हन्स. तुम्ही परत अजून दुसरे म्हणजे प्रश्न वाचत जावा, दुसऱ्या एका प्रश्नात तुम्हाला असं लक्षात येईल दिसेल की हायलाइट द फीचर्स ऑफ दुर्खाइम्स थिअरी ऑफ सुसाइड. मग मला आता इथे काय दिसलं की युपीएससीने थिअरी रिलेटेड फीचर्स पण विचारलेत की दुर्खाइमच्या या थिअरीचे फीचर्स काय आहेत. मग मी फीचर्स म्हणजे लिहून घेईल. मग असं पुढे जाऊन परत बघितलं की काय म्हणू शकतो आपण, सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्स काय आहे थिअरीचा हे मला एका चौथ्या क्वेश्चन मध्ये कळालं, मग मी सिग्निफिकन्स लिहून घेतलं. हे असे हे डायमेन्शन्सचे पॉईंट माझ्याकडे येऊन जातील. मी जेवढे मागच्या 20 वर्षाचे प्रश्न अनालाइज करेन त्या 20 वर्षाच्या प्रश्नांच्या अनालिसिस वरून माझ्याकडे असे 5-6 पॉईंट्स मिळून जातील मला डायमेन्शन्सचे, की कुठलीही थिअरी असू दे मला त्याचं इंट्रोडक्शन माझ्याकडे तयार पाहिजे, त्याचं काय म्हणू शकतो आपण फीचर्स, म्हणजे हे जे आपण आता पॉईंट्स काढले फीचर्स त्याचे मला तयार पाहिजे की ते म्हणजे असं काय वेगळेपण आहे त्याच्या थिअरीचं, ते सिग्निफिकन्स पाहिजे. मग त्यांनी नेमकं काय काम केलं, त्याची थिअरी काय आहे, तो काय सांगतो थिअरीमध्ये हे मला त्यामध्ये माहिती पाहिजे. चौथी गोष्ट आहे की त्याच्यावर क्रिटिक कुणी कुणी केलेले आहेत. आता हे थिंकर्स लोकांचे भांडणं चालू राहतात, हा म्हणला की ए इज इक्वल टू बी तर दुसरा म्हणतो बी इज इक्वल टू सी. तर मग त्याच्या थिअरीवर क्रिटिक कुणी कुणी केलेला आहे. आणि फक्त क्रिटिकच नाही तर काही थिंकर्स असे असतात की ते क्रिटिक नाही करत पण ते त्याच गोष्टीवर एक वेगळं डायमेन्शन, एक वेगळा व्ह्यू पॉईंट देतात. तर क्रिटिकमध्ये ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे पाहिजे की त्याच्या थिअरीवर क्रिटिसाइज कोणी केलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सुसाईड फॉर एक्झाम्पल, तर सुसाईड
दुर्कहेमच्या थिअरीवर कोणी क्रिटिसाइज केलंय आणि त्याच्या व्यतिरिक्त सुसाईडवर डिफरंट व्ह्यू पॉईंट कोणी मांडलेत. हे 2 गोष्टी मी घेणार. आणि मग त्याच्यानंतर खाली येईल त्याचा कंटेम्पररी रेलेव्हन्स, की आजच्या काळामध्ये ह्याची थिअरी रेलेव्हंट आहे का नाही. आणि मग शेवटी येईल कन्क्लुजन. ते असे जे आता मी हे एक्झाम्पल द्यायचं म्हणून फक्त फीचर, सिग्निफिकन्स, क्रिटिक हे एक्झाम्पल्स साठी 3-4 पॉईंट सांगितले. तुम्ही क्वेश्चन्स अनालाइज करा मागच्या 20 वर्षाचे, असे खूप सारे डायमेन्शन तुम्हाला मिळतील. मग थिअरीच्या बाबतीत जेवढे डायमेन्शन मिळतील ना, वी हॅव टू मेक शुअर की ते डायमेन्शन प्रत्येक थिंकरचा प्रत्येक थिअरी मध्ये माझ्याकडे पाहिजे. मग युपीएससीने कसाही आणि कुठलाही क्वेश्चन विचारू दे, असाही जरी क्वेश्चन विचारला की जो तुमच्या नोट्समध्ये ऍक्च्युअली नाहीये, पण बेस्ड ऑन द वर्किंग दॅट यू डन, म्हणजे हे जे तुम्ही जेवढे सगळी जी प्रॅक्टिस केली, जे काम केलेलं आहे ना, त्याच्या बेसिसवर, त्या अंडरस्टँडिंगवर तो प्रश्न आपल्याला लिहिता येतो. तर फ्रेमवर्क अँड डायमेन्शन्स जो पहिला पॉईंट आहे त्याचा मिनिंग हे आहे, जे पीवायक्यूज मधून आपल्याला मिळतं. अँड दिस बेसिकली अप्लाइज टू एव्हरी पेपर ऑफ युपीएससी. म्हणजे असं नाही की ऑप्शनलला, हे जीएस मध्ये अप्लाय होतं तर तुम्ही ते तिकडे अप्लाय करू शकता. परत नोट मेकिंग, तुम्हाला आता हे कळलं की प्रत्येक नोटमध्ये काय काय आलं पाहिजे. त्याची पुढची स्टेप आहे की सिलेबस टॉपिक्स, आपलं सिलेबस घ्यायचा, सगळे टॉपिक्स डिलिनेट करायचे. आता म्हणजे जीएसच्या कंपॅरिझन मध्ये ऑप्शनलचं एक चांगलं आहे की युपीएससीने ऑलरेडी बुलेट पॉईंट्स मध्ये सिलेबस टॉपिक दिलेत. तर यू हॅव टू मेक शुअर की प्रत्येक सिलेबस टॉपिक, प्रत्येक बुलेट पॉईंटवर माझ्याकडे एक त्याची नोट तयार पाहिजे. जे मी आता तुम्हाला डायमेन्शन सांगितले पॉईंट नंबर 1 मध्ये, ते सगळे डायमेन्शन्स सिलेबस टॉपिक जे आपले आहेत नंबर 2 मध्ये, ते सगळ्यासाठी तयार पाहिजेत. आणि मग हे झालं आपलं बेसिक कोर कंटेंट. त्याच्यानंतर मग खाली 3 नंबरला येतं व्हॅल्यू ऍडिशन. मग व्हॅल्यू ऍडिशन कुठून होईल? जे मी मगाशी वरती सोर्सेस सांगितले ते स्टॅटिक साठी होते, ठीक आहे. स्टॅटिकचं व्हॅल्यू ऍडिशन वेगळं असतं आणि कंटेम्पररी किंवा डायनामिक जे करंट बेस्ड व्हॅल्यू ऍडिशन असतं ते वेगळं असतं. तर करंट बेस्ड व्हॅल्यू ऍडिशन तुमच्या ऍज अ सेड टेस्ट सिरीज मधून होईल आणि न्यूजपेपर मधून होईल. टेस्ट सिरीज मधून तुमच्याकडे आतापर्यंत नसणारे थिंकर्स किंवा आतापर्यंत नसणारा व्ह्यू पॉईंट. आता एक एक्झाम्पल द्यायचं म्हणून मी सांगतो. मे बी आता काही जणांचा तुमचा अभ्यास चालू असेल, काही जणांचा नसेल, तर काही जणांना कनेक्ट होईल, काही जणांना होणार नाही. बट एक ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू. तर इनइक्वॅलिटी नावाचा एक आपल्याकडे सिलेबस टॉपिक आहे स्ट्रॅटिफिकेशन मध्ये. तर मी सगळी माझी नोट तयार केली इकडून तिकडून, म्हणजे हरलंबस झालं, नितीन सांगवान, बेसिक्स आपलं बीए इग्नू, सगळं नोट तयार करून झाल्यावर आय रोट अ टेस्ट ऑन इनइक्वॅलिटी, म्हणजे आन्सर इन वन ऑफ द टेस्ट सिरीज. तर मी ते आन्सर मध्ये चांगलं होतं, मला त्यामध्ये मार्कही चांगले आले, 5 आउट ऑफ 10. मग मी जेव्हा जेव्हा त्याचं मॉडेल आन्सर वाचलं तेव्हा त्यामध्ये एक व्ह्यू पॉईंट माझ्या समोर आला की बेक अँड बॉड्रिलार्ड हे 2 जे थिंकर्स आहेत, यांनी एक कन्सेप्ट दिली आहे इंडिव्हिज्युअलाइज्ड इनइक्वॅलिटी नावाची. तर आता हे मी लिहिलं नाही म्हणून माझा आन्सर चुकीचं होत नाही, बट हे माझ्याकडे हा नवीन व्ह्यू पॉईंट मिळाला मला की इंडिव्हिज्युअलाइज्ड इनइक्वॅलिटी नावाची एक कन्सेप्ट आहे जी मी इनइक्वॅलिटी मध्ये वापरू शकतो. मग मी ती माझ्या नोट्स मध्ये लिहून घेतली. तर दिस इज हाऊ व्हॅल्यू ऍडिशन हॅपन्स टू टेस्ट सिरीज. अँड न्यूजपेपरचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की टेस्ट स्टडीज मिळत राहतात, काही ना काहीतरी कुठेतरी हॅपनिंग होत राहतं. इंडियामध्ये मोस्टली कास्ट रिलेटेड तर खूप ठिकाणी एक्झाम्पल्स तुम्हाला मिळतील, तुम्ही वर्षभर पेपर वाचला तर. त्याचबरोबर रिजनलिझम, परत ट्रायबल्स, म्हणजे जो काय आपला पेपर 2 चा जो हे आहे सिलेबस, या सगळे पॉईंट्स तुम्ही, सिलेबस एक तर पहिली गोष्ट पाठ पाहिजे तुम्हाला. त्यामुळे जेव्हा तुम्ही पेपर वाचतात ते लगेच तुम्हाला कनेक्ट करायला फायदा होतो की अरे रिलीजनवर मी, म्हणजे ही न्यूज आली आहे आणि मी असं असं वापरू शकतो, कास्टमध्ये या डायमेन्शन मध्ये मी हे वापरू शकतो. तर त्यामुळे सिलेबस पाठ पाहिजे. आणि पेपर 2 चे ऑलमोस्ट एव्हरी सिलेबस टॉपिकचे एक्झाम्पल्स तुम्हाला पेपर न्यूजपेपर मध्ये मिळून जातील. 4थी आणि 5वी गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे मला वाटतं, म्हणजे आय डोंट नो किती लोक ते करतात मेन्स लिहिणारे, बट मी ती केली आणि मला इतका प्रचंड फायदा झाला त्या गोष्टीचा पेपरमध्ये लिहिताना. एक तर आहे 4थी लिस्ट ऑफ कीवर्ड्स. म्हणजे आय जस्ट चेक इफ आय कॅन शेअर एक तुम्हाला एक एक्झाम्पल देण्यासाठी. तर लिस्ट ऑफ कीवर्ड म्हणजे बेसिकली काय, इथे पण आपल्याला परत सिलेबस टॉपिक घ्यायचा आहे आणि तो सिलेबस टॉपिक वाचताना जे जे माझ्याकडे मला हे दिसतात, कीवर्ड्स दिसतात. जसं आता मी तुम्हाला इंडिव्हिज्युअलाइज्ड इनइक्वॅलिटीचं एक्झाम्पल सांगितलं, स्ट्रॅटिफाईड इंडिव्हिज्युअल्स नावाचं एक सेम कन्सेप्ट आहे. तर स्ट्रॅटिफिकेशन वाचत असताना मी हे कीवर्ड्स लिहून घेईल, इंडिव्हिज्युअलाइज्ड इनइक्वॅलिटी किंवा स्ट्रॅटिफाईड इंडिव्हिज्युअल्स, आणि अशी लिस्ट केल्यानंतर, तर दिस इज व्हॉट आय वॉज टॉकिंग अबाउट. आता आपल्याकडे स्कोप ऑफ सोशलॉजीचा जो सिलेबस टॉपिक आहे, तर मी अशी लिस्ट तयार करून घेतलेली आहे कीवर्डची. सो आता मी काय करणार, मग ही मी डेली बेसिसवर किंवा मी जेव्हा तो सिलेबस टॉपिकचं रिव्हिजन करेल तेव्हा मी ही लिस्ट पण वाचणार. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी आन्सर्स लिहिल स्कोप ऑफ सोशलॉजी रिलेटेड क्वेश्चनवर, तेव्हा हे कीवर्ड्स माझ्या आन्सरमध्ये येतील. अँड कीवर्ड्स अँड थिंकर्स आर समथिंग विच विल मेक युअर आन्सर लुक सोशलॉजिकल. म्हणजे सोशलॉजी असा सब्जेक्ट आहे ना, क्वेश्चन वाचताना खूप भारी सोपे वाटतात आणि
बेस्ड ऑन अर कॉमन सेन्स नॉलेज वी टेंड टू राईट जीएस लेवल के आन्सर्स इन इट. तर एक्झामिनरला सोशलॉजिकल आन्सर पाहिजे, त्यामध्ये जनरल नाही पाहिजे. तर हे कीवर्ड्स असे लिहून काढायचे, ते पाठ करून टाकायचे, सो दॅट एखाद्या टॉपिक मध्ये तुमच्याकडे थिंकर्स जरी नसले पण तुम्ही कीवर्डच्या बेसिसवर ते आन्सर लिहिलं तर म्हणजे आता जसं इंडिव्हिज्युअलाइज इनइक्वॅलिटी आहे, तर इन्स्टेड ऑफ रायटिंग की इन टुडेज वर्ल्ड वी सी इनइक्वॅलिटी ॲट इंडिव्हिज्युअल लेवल, मी लिहिणार की बेक अँड बोर्डरलँडनी इंडिव्हिज्युअलाइज इनइक्वॅलिटी एक सांगितलेली आहे. तर दिस विल मेक सम काइंड ऑफ डिफरंट इम्प्रेशन ऑन दी एक्झामिनर, की मी ते थोडं जनरल न लिहिता मी तेच लिहिलंय पण मी ते सोशॉलॉजिकल टर्म्स मध्ये लिहिलेलं आहे. ते अशी कीवर्डची लिस्ट तयार करत जायची आणि ही प्रॅक्टिस सुरुवातीपासून नाही केली तरी चालेल. थर्ड फोर्थ रिडिंग मध्ये किंवा जेव्हा तुम्ही रिव्हिजन करायला सुरुवात करता तेव्हा ही प्रॅक्टिस चालू करायची. बिकॉज इनिशियली आपल्याला आयडियाच नसते किंवा एक तेवढं अंडरस्टँडिंग नसतं की नेमकं कुठला कीवर्ड आहे आणि कुठला नाही. त्यामुळे आपण उठून कुठलंही वर्ड त्यामध्ये लिहू शकतो. सो ही प्रॅक्टिस नंतर करा. आणि सेम गोज फॉर द फिफ्थ पॉईंट, की हे असे रेडीमेड इंट्रोडक्शन कन्क्लुजन तयार राहू देत आपल्याकडे. म्हणजे मी आता समजा मॉडर्निटी आहे, मॉडर्निटीचा प्रश्न आला तर मी इंट्रोडक्शन काय लिहिणार आणि त्याच्या खाली काय डायग्राम काढणार हे मी लिहून ठेवलेलं आहे आणि मी हे पाठ करून ठेवलंय. म्हणजे तुम्ही कुठलाही प्रश्न द्या, मॉडर्निटीचा काही कंटेक्स्ट असू दे, ऍटलिस्ट इंट्रोडक्शन वर मला विचार करायला वेळ नाही लागणार ओरिजिनल एक्झाम मध्ये. तो माझा जो 3-4 सेकंडचा टाइम आहे विचार करण्याचा इंट्रोडक्शन साठी, तो मी मेन बॉडीमध्ये काय पॉईंट्स लिहायचे यासाठी वापरू शकतो. आणि बिलीव्ह मी 3 तासाचा तो टाइम पिरियड असतो. 3-4 सेकंड पण किती महत्वाचे होतात हे आपण जेव्हा टेस्ट सिरीज लिहितो प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये, तेव्हा ते महत्व कळून येतं की 1-1 सेकंड त्या 3 तासात महत्वाचा होतो. त्यामुळे जितक्या ठिकाणी आता तुम्ही बघा, फॉर एक्झाम्पल 20 क्वेश्चन्स आहेत, आपल्याला 19 लिहायचे असतात, 20 करू फॉर एक्झाम्पल, 20 सेकंडचे मी प्रत्येक ठिकाणी 3-3 सेकंड वाचवले तर मला पूर्ण 1 मिनिट वाचतो. आणि 1 मिनिट म्हणजे खूप आहे हे तुम्हाला इव्हेंच्युअली लक्षात येईल. तर ही एक प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. आता स्कोपसाठी पण मी इंट्रोडक्शन आणि असा टेबल काढेल किंवा कंपॅरिझन आलं तर मी काय लिहिल, हे अशा सगळ्या गोष्टी मी करून ठेवलेल्या होत्या ऑलरेडी, ज्याचा मला फायदा झाला. कीवर्ड्स आणि इंट्रोडक्शन कन्क्लुजन विल कम टुवर्ड्स द लेटर पार्ट. हे सुरुवातीला करायला जाऊ नका, कारण सांगतो, जसं मी कीवर्डचं सांगितलं की कीवर्ड्स एक तर आपल्याला सुरुवातीला लक्षात नसतात की नेमकं कुठला इम्पॉर्टंट आहे कुठला नाही. आणि इंट्रोडक्शन कन्क्लुजनचं असं आहे की ते ऑप्टिमाइज होत राहतं. म्हणजे आज तुम्ही सुरुवातीला एक लिहिलं आणि तुम्हाला खूप भारी वाटतंय ते, पण इव्हेंच्युअली तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी एक नवीन इंट्रोडक्शन मिळालं, मग तुम्ही ते पहिलं खोडणार आणि दुसरं लिहिणार, मग परत तिसरं मिळालं मग ते दुसरं खोडणार तिसरं लिहिणार. तर या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे टुवर्ड्स दी एंड जेव्हा तुमचं प्रिपरेशन सबस्टॅन्शियल लेवलवर झालेलं आहे, तर या गोष्टी सगळ्या त्यावेळी येतात. तर आय होप नोट्स मेकिंग म्हणजे खूप कोणाला कळलं नसेल तर मला यू कॅन ऑलवेज आस्क मी, बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इन प्रिपरेशन ऍज फार एज सोशोलॉजी और एनी पेपर इज कन्सर्न. तर आता बेसिकली नोट्स मेकिंग आपली झाल्यावर पुढचा पॉइंट येतो आन्सर रायटिंग. तर म्हणजे आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन, म्हणजे मी जास्तीत जास्त प्रयत्न हाच केलेला आहे की ज्या प्रोसेसमध्ये आपण प्रोसीड करतो त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला मी सर्व एक्सप्लेन करेल. त्यामुळे सांगितलं की सिलेबस डिकोड करा, पाठ करून घ्या, त्याच्या नोट्स बनवा, म्हणजे बेसिक्स, मग व्हॅल्यू ऍडिशन झाल्यावर आन्सर रायटिंग चालू होतं. तर आन्सर रायटिंग कसं आहे, तुम्हाला सोशॉलॉजीचं म्हणजे असं देर इज नो डर्थ ऑफ क्वेश्चन्स इन इट. तुम्हाला खूप क्वेश्चन्स मिळतील, पीवायक्यूज म्हणजे पेपर 1चे पेपर 2चे. पण इन माय केस मी खूप जास्त प्रॅक्टिस पीवायक्यूजचीच केली. इनफॅक्ट म्हणजे आता दिस इज नॉट अन एक्झॅजरेशन, पण मी आजपर्यंत पीवायक्यू सोडून दुसरा क्वेश्चनच लिहिला नाही ऍज फार एज सोशॉलॉजी इज कन्सर्न. कारण प्रत्येक टॉपिकवर 20 वर्षाचे क्वेश्चन्स म्हणजे जवळजवळ 400-500 क्वेश्चन्सचा आपल्याकडे साठा आहे. मग आणि युपीएससीच्या व्यतिरिक्त म्हणजे युपीएससी शिवाय युपीएससीच्या वर ऑथेंटिक सोर्स कुठलाच नसू शकतो प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि ही गोष्ट आम्हाला सरांनी क्लासमध्ये सांगितली होती की पीवायक्यू जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. याची 2 कारणं आहेत. एक तर यू गेट अक्वेंटेड टू दी काइंड ऑफ क्वेश्चन दॅट युपीएससी आस्क्स इन दी एक्झाम. आपल्याला एक आयडिया येते की यार युपीएससी नेमकं कसं विचारतंय. जे मी तुम्हाला नोट मेकिंग मध्ये सांगितलं होतं की जे डायमेन्शन्स वगैरे आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. आणि दुसरी गोष्ट, पीवायक्यूजच रिपीट होतात पेपरमध्ये. म्हणजे आउट ऑफ 19 क्वेश्चन्स आय विल से 13 ते 14 क्वेश्चन्स तर रिपीटेड असतात, फक्त त्याचं फ्रेमिंग बदललेलं असतं किंवा थोडंफार म्हणजे डायमेन्शन वगैरे बदललेला असतो, बाकी क्वेश्चन्स रिपीटेड असतात. त्यामुळे मॅक्सिमम प्रॅक्टिस ऑफ पीवायक्यूज. जस्ट टू गिव्ह यू अ नंबर, म्हणजे टुवर्ड्स दी एंड आय ऑल्सो लॉस्ट दी काउंट ऑफ द नंबर, बट जोपर्यंत मी काउंट ठेवत होतो मी पेपर 1चे ऑलमोस्ट 150 आन्सर्स आणि पेपर 2चे ऑलमोस्ट 120 आन्सर्स मी लिहिलेले होते, सगळे पीवायक्यूज. त्यामुळे फायदा असा झाला की प्रिलिम्स आणि मेन्सच्या त्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये माझं जास्त आन्सर रायटिंग मला करता नाही आलं, बिकॉज आय फोकस्ड मोर ऑन रिव्हिजन.
तर even when I did not practice much in that three months period, I could still write good answers in actual mains examination because I had already practiced a lot. त्यामुळे मॅक्झिमम प्रॅक्टिस ऑफ पीवायक्यूज. पीवायक्यूज इतके लिहा की ते संपले पाहिजेत. म्हणजे पीवायक्यूज लिहून आपल्याला असं वाटलं आता काय लिहू, आणि पीवायक्यूज संपल्यावर मग तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. तुम्ही एक तर टेस्ट सिरीजच्या क्वेश्चन्सकडे जाऊ शकता किंवा परत पीवायक्यूज लिहू शकता. असं काही नाहीये की एकदा पीवायक्यू लिहिला की परत लिहायचं नाही. मी खूप सारे पीवायक्यूज डबल डबल लिहिले. आणि ही एक माझी प्रॅक्टिस असायची की मी रोज 2 आन्सर लिहायचो. मी जसं तुम्हाला मगाशी म्हणलं की मी एक अशी मोठी पीडीएफ तयार करून सरांना पाठवतो 15-20 आन्सरची. तर दॅट इज बिकॉज मी आज फॉर एक्झाम्पल सोशल चेंज इन मॉडर्न सोसायटी वाला टॉपिक आहे, तर त्यामध्ये मी डेव्हलपमेंट अँड डिपेंडन्सी वाचलं. तर त्या टॉपिकचा मी अभ्यास केला की मी त्या टॉपिकचे पीवायक्यूज बघणार, युपीएससीने काय काय विचारले आहेत, त्यामधले दोन कुठले तरी, एक 10 मार्कर एक 20 मार्कर घेणार आणि मी त्यावर आन्सर लिहायचा प्रयत्न करणार. सुरुवातीचे आन्सर तुम्हाला सांगतो दे विल बी वर्स्ट. असं म्हणजे काही हसाल तुम्ही नंतर त्या आन्सर्स बघितल्यावर, बघितल्यावर या लेवलचे ते आन्सर्स असतात. बट ठीक आहे, दॅट इज पार्ट ऑफ द प्रोसेस. तिथूनच प्रत्येक जण सुरुवात करणार आहे. एकदमच क्वालिटी, एकदम असं टॉप नॉच आन्सर सुरुवातीला कोणीच लिहित नाही. त्यामुळे आन्सर लिहायला सुरुवात करा. सुरुवातीला मे बी तुम्हाला एक आन्सर लिहायला एक तास लागेल, दुसरा आन्सर लिहायला 1 तास लागेल, दुसऱ्या दिवशी एक आन्सर लिहायला 1.25 तास लागेल. पण इव्हेंच्युअली असं होईल की तेच एक आन्सर लिहायला तुम्हाला 10 ते 15 मिनिटं सफिशियंट होतील. 10 ते 15 मिनिटात यू कॅन राईट दी आन्सर. तो टाइम असा इव्हेंच्युअली रिड्यूस होतो. त्यामुळे टाइम खूप लागतोय आणि 3च तास असतात. ह्याचा विचार प्रिलिमिनरी स्टेजेस मध्ये करू नका. तो विचार प्रिलिम्स क्लिअर झाल्यावर मेन्सचा अभ्यास करताना त्या 3 महिन्याच्या पिरियड मध्ये केला तरी चालतो. त्याच्या आधी टाइम लावून आन्सर्स नाही लिहिले तरी चालतात. फक्त आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करा, कारण आन्सर रायटिंगची म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला त्यातून उलगडतात. ऍज इन एखाद्या टॉपिकचं, एखाद्या कन्सेप्टचं आन्सर, एखाद्या क्वेश्चनचं आन्सर माझ्याकडे नाहीये, म्हणजे ते माझ्या नोट्समध्ये डायरेक्ट नाहीये. बट लेट अस इमॅजिन की हा क्वेश्चन आला माझ्या समोर मेन्स एक्झामिनेशन मध्ये, तर मी कसा टॅकल करेन याला. मी त्याच्यानंतर ऑब्व्हियसली थोडं रिसर्च करून त्याची नोट तयार करेनच, नो डाऊट. पण त्या मोमेंटला माझ्याकडे ते कंटेंट नसताना मी कसं टॅकल करू शकतो, याच्यावर आपण ब्रेनस्टॉर्मिंग करतो. याचा फायदा मेन्स एक्झामिनेशन मध्ये होतो, कारण एखाद दुसरा क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स येतोच. जसा यावर्षी तो ड्रामॅटर्जीचा आला होता, तर ड्रामॅटर्जी थोडंफार जणांनी आम्हाला सांगितलंही होतं क्लासमध्ये, पण अशी पूर्ण 10 मार्क्सची किंवा 20 मार्क्सची नोट माझ्याकडे तयार नव्हती. बट बिकॉज आय हॅड दिस प्रॅक्टिस ऑफ रायटिंग आन्सर्स टू दी क्वेश्चन्स विच आय डोंट नो, मी ते करू शकलो टॅकल टू सम एक्सटेंट. तर ही एक गोष्ट होती. आणि दुसरं स्ट्रक्चरिंग. आन्सर जे आपलं स्ट्रक्चर असतं ना, ते स्ट्रक्चर यायला वेळ लागतो. आणि डिपेंडिंग ऑन द डिरेक्टिव्ह दॅट इज आस्क्ड, आन्सरचं स्ट्रक्चर बदलतं. म्हणजे जेव्हा क्रिटिकली एक्झामिन विचारलं आहे तेव्हा आन्सरचं स्ट्रक्चर वेगळं असतं. डिस्कस म्हणलं आहे तेव्हा आन्सरचं स्ट्रक्चर वेगळं असतं. एसएस म्हणलं आहे तेव्हा आन्सरचं स्ट्रक्चर वेगळं असतं. तर वेगवेगळ्या डिरेक्टिव्ह साठी वेगवेगळं आन्सर म्हणजे स्ट्रक्चर बनतं. परत तिसरी गोष्ट ही आहे, आन्सर लिहिताना आपण ह्याही गोष्टीचा विचार करू शकतो की मी यामध्ये डायग्राम कशी काढू शकतो, किंवा फ्लो चार्ट मी इन्कल्केट करू शकतो का. या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण स्वतः आन्सर लिहूनही होतात. आणि जो मी तिसरा पॉईंट लिहिलेला आहे, रिडिंग टॉपर्स आन्सर कॉपीज, यांच्या आन्सर्स मधूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. कारण ते टॉपर्स आहेत, त्यांनी चांगला स्कोर केलेला आहे, तर आपण त्यांच्या आन्सर कॉपीज वाचून आपल्याला लक्षात. आणि कसं असतं, त्यांचे जे आन्सर्स मार्केटमध्ये येतात ना, ते प्रिलिम्स नंतर आन्सर लिहिलेले असतात मोस्टली त्यांनी त्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये. आणि त्या 3 महिन्यात त्यांनी जे लिहिलंय तेच जवळपास तसंच ते मेन्स एक्झाम मध्ये, ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जाऊन लिहितात. बिकॉज तेवढा टाइम नसतो की तुम्ही कम्प्लिटली असं पूर्णच ओव्हरऑल करून टाकाल तुमचं प्रिपरेशन किंवा जो स्ट्रॅटेजी आहे ती. थोडेफार छोटे मोठे चेंजेस प्रत्येक जण करतोच शेवटच्या मोमेंट पर्यंत. पण बाय अँड लार्ज जी स्ट्रॅटेजी असती ती त्यांनी तीच फॉलो केलेली असती, जी तुम्हाला त्यांच्या आन्सर्स मध्ये समोर दिसत असती. त्यामुळे टॉपर्सचे आन्सर कॉपीज वाचायचे. इथूनही परत तुम्हाला जे मी म्हणलं, इंट्रोडक्शन, रेडीमेड इंट्रोडक्शन, कन्क्लुजन, डेटा, थिंकर्स, हे व्हॅल्यू एडिशन सगळे टॉपर्सच्या आन्सर कॉपीज मधून मिळतात. परत डायग्राम्स भरपूर मिळतात, वेगवेगळे आयडियाज मिळतात की क्रिटिकल एक्झामिनेशन म्हणलेलं आहे, तर मी फक्त टेबल लाईन फॉर्मॅट मध्ये न लिहिता टेबल फॉर्मॅट मध्ये कसं लिहू शकतो. म्हणजे मी एका टॉपरचं बघितलं होतं, त्यांनी क्रिटिकल एक्झामिनेशन असं केलं होतं. एक एक्झाम्पल द्यायचं म्हणून सांगतोय की तो पॉईंट लिहिला होता त्या थिंकरचा की हा पॉईंट आहे, आणि त्याचं क्रिटिक टेबल फॉर्मॅट मध्ये समोरच्या बाजूला लिहिलं होतं की हा पॉईंट आहे पण ह्या थिंकरने असं क्रिटिक केलं, हा पॉईंट आहे पण ह्या थिंकरने असं. ते इतकं डिटेल्ड क्रिटिकल एक्झामिनेशन वाटतं की तुम्हाला 10 मार्काचा क्वेश्चन असं 6-7 मार्काचं नक्कीच मिळतील. तर ती एक म्हणजे हे जे असे वेगवेगळे आयडियाज आहेत, वेगवेगळे टेम्पलेट्स आहेत आन्सर्स लिहिण्याचे, हे आपल्याला टॉपर्स आन्सर्स कॉपीज मधून मिळतात. आणि दिस इज समथिंग विच आय रिकमेंड फॉर एव्हरीथिंग. म्हणजे जीएस साठी वाचा, एसए साठी वाचा, आणि ऑप्शनल साठी वाचा. तर आन्सर रायटिंग बेसिकली या 3 गोष्टींचा कॉम्बिनेशन आहे. याच्या पुढे काही जास्त टेन्शनचं काम नाहीये.
आणि चौथी गोष्ट येते रिव्हिजन. रिव्हिजन आणि आन्सर रायटिंग ऍक्च्युली गो टुगेदर हँड इन हँड. तुम्ही रिवाइज करा, आन्सर लिहा, रिवाइज करा, आन्सर लिहा. पण रिव्हिजन कसं आहे, रिव्हिजन ही एक प्रोग्रेसिव्ह आणि ऑप्टिमायझिंग स्टेप आहे, प्रोसेस आहे, की विथ एव्हरी रिव्हिजन. आता तुम्ही जेव्हा पहिल्यांदा नोट्स काढाल तेव्हा मे बी तुम्ही तुमच्या एकाच टॉपिक वरची नोट 5 पेजेसची होईल. म्हणजे सुसाईडची तुमची थिअरी आहे त्याच्यावर 5 पेजची नोट झाली, मार्क्सची एलिनेशनची थिअरी 5 पेजची नोट झाली. पण वी हॅव टू नो दिस अँड वी मस्ट बी हॅव्हिंग दिस ऍट दी हँड साईड, की 5-5 पेजेस प्रत्येक टॉपिक साठी मला प्रिलिम्स नंतर रीड करणं शक्य नाहीये. किंवा जेव्हा मी ऍक्च्युअल मेन्सची एक्झाम देईल तेव्हा जीएसचे पेपर झाल्यावर 5 दिवसाचा गॅप असतो, तर त्या पूर्ण 5 दिवसात मला 2 रिव्हिजन करायच्या झाल्या तर मी प्रत्येक टॉपिकवर 5-5 पेजेस नाही वाचू शकत. तर कन्सॉलिडेट करत जायचं प्रत्येक रिव्हिजन बरोबर. म्हणजे आता पहिली रिव्हिजन मी 5 पेजेसची वाचून गेली, ठीक आहे, दुसरी रिव्हिजनही मी 5 पेजेसचीच वाचणार. त्यामध्ये त्या नोट्समध्ये मी हायलाईट करणार, इम्पॉर्टंट पॉईंट ब्रॅकेट करणार, तिथे जे काही व्हॅल्युएशन केले त्या सगळ्या गोष्टी करणार. आणि त्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये एका नवीन नोटची जी 5 मधनं 2 पेजेसवर येईल असं एक ब्ल्यू प्रिंट माझ्या मनात तयार करणार आणि ती खूप शॉर्ट मध्ये मी सगळी ती नोट 2 पेजच्या याच्यावर लिहून काढणार. कारण इन एनी केस तुम्हाला ही गोष्ट करावीच लागणार आहे, ह्याच्यामध्ये शॉर्टकट नाहीये. नाही केलं तर मग यू विल मिस आउट ऑन समथिंग. म्हणजे टुवर्ड्स दी एंड आपले जे सिलेबस टॉपिक्स असतात, आपण युजली सुरुवातीपासून वाचायला सुरुवात करतो, मग टाइम क्रंच इतका होऊन जातो की शेवटचं सुटून जातं, बिकॉज आपण पहिल्या सगळ्या टॉपिक्सचे 5-5 पेजेस वाचत बसलो होतो. सो कन्सॉलिडेशन इज इम्पॉर्टंट रिव्हिजनचं. ते 5 वरून 2 वर आणा, 2 वरून 1 पेजवर आणलं तर इट इज ऑलवेज बेटर. मला वाटतंय लिहिलेला आहे, शेवटचा पॉईंट आहे तो. आय विल कम टू दॅट लेटर. दुसरी गोष्ट ही आहे की नोट शुड नॉट बी स्कॅटर्ड हिअर अँड देअर. म्हणजे तुमचे जो काही कंटेंट आहे तो डिसऑर्गनाइज असू दे, एका पेजवर चालेल. म्हणजे एखादा पॉईंट वर लिहिलाय, एखादा पॉईंट खाली लिहिलाय, पण ते एका पेजवर असू दे. असं नाही असलं पाहिजे की इग्नो मध्ये 4 पॉईंट आहेत, रिझर मध्ये 3 पॉईंट आहेत, नितीन सांगवान मध्ये 3 पॉईंट आहेत. मग मी प्रत्येक वेळी इग्नोही वाचणार, रिझरही वाचणार आणि नितीन सांगवान वाचणार, मला प्रत्येक वेळी 3-3 पुस्तकं घेऊन बसावं लागणार. ती गोष्ट नाही राहिली पाहिजे. ते आणि आपलं कसं असतं, आर माइंड हॅज फोटो मेमरी ऑल्सो, की आपण जे पेपरवर बघतो ना त्याही गोष्टी आपल्याला लक्षात राहतात. तर तुमच्याकडे पेपरवर जसे पॉईंट्स लिहिलेले असतील, तुम्हाला भलेही ते वर्ड टू वर्ड नाही आठवणार, पण तुम्हाला तुमच्या मेंदूला ते आठवतं की असे पॉईंट्स मी लिहिले होते. तर ह्या एक्स पॉईंट खाली वायचा पॉईंट होता हे आपल्याला आठवून जातं. त्यामुळे एका पेजवर किंवा एका ठिकाणी सगळं आपले नोट्स ऑर्गनाइज पाहिजेत. आणि एका ठिकाणी ऑर्गनाइज असल्यामुळे फायदा हाही होतो, ऍज आय सेड, की इझी रिव्हिजन, पटकन रिव्हिजन होऊन जाते. रादर देन म्हणजे मी रिझरही उघडलं, त्यातलं वाचलं, पण त्यात आधी मला शोधावं लागलं कुठे, मग सांगवानमध्ये शोधावं लागलं कुठे, याच्यात खूप वेळ जातो. 1-2 पेज मध्ये असलं की मी पटकन ते 2 पेज वाचले, बाजूला ठेवले, पुढचा टॉपिक घेतला, वाचले, बाजूला ठेवले. तर या गोष्टीचा फायदा होतो कन्सॉलिडेट केल्याचा. आणि बिटवीन प्रिलिम्स अँड मेन्स, ऍज आय सेड, 1 टॉपिक 1 पेज ट्राय करायचं. टाइम क्रंच असतो, खूप ओव्हरवेल्मिंग असतो जो पिरियड आहे नो, बट जितक्या टॉपिक्सचं होईल किंवा ऍटलिस्ट मेन टॉपिक्स केलं तर ते फायद्याचं आहे. बिकॉज ऍज आय सेड, जीएसच्या पेपर नंतर 5 दिवसाचा गॅप असतो, त्यातला 1 दिवस तर जातोच, म्हणजे इनर्शिया येतो, 3 दिवस एकदम ग्राइंड झालेला असतो म्हणून. तर 4 दिवसात 2 रिव्हिजन करायचं झाल्या तर 2 पेज पर नोटही थोडंसं टफ टास्क आहे. मग तेच तुमच्याकडे जर 1 पेज 1 नोट असेल तर तुम्ही तीच गोष्ट दोन वेळा रिवाइज करू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जसं थिंकर्स झालं, किंवा जे थिंकर्सच ऍक्च्युअली दोन्ही सिलेबस मध्ये जास्त महत्वाचे आहेत, तर मग मी ती थिंकर्सच 4 वेळा अजून जास्त वाचून घेईल. म्हणजे बाकीच्या मी 2-2 रिव्हिजन करून घेतल्या, थिंकर्स मी 4 रिव्हिजन केली, अँड दॅट वॉज पॉसिबल बिकॉज आय हॅड 1 पेज 1 नोट. असं तो प्रयत्न राहायला पाहिजे. अँड आता माझा म्हणजे लास्ट कमिंग टुवर्ड्स दी एंड, की एक्सपिरियन्स काय राहिला आहे. तर मी 4 वर्ष सोशोलॉजी वाचलंय, माझे इन्साइट्स काय होते सब्जेक्टचे. तर पहिली गोष्ट तर म्हणजे आय हॅव थरली एन्जॉयड रिडिंग दिस सब्जेक्ट. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की इट वॉज टेकिंग अप सोशोलॉजी ॲज माय ऑप्शनल वॉज अन ऍक्सिडेंट. माझ्या तो डोक्यातही नव्हता, बट बिकॉज मे बी इट वॉज रिटन इन माय डेस्टिनी, तो मी आलो सोशोलॉजी संपर्कात. बट मी त्याच्यानंतर इतका एन्जॉय केलाय, इनफॅक्ट जीएस पेक्षा ऑप्शनल करायला मला जास्त मजा येते. आणि माझ्या पूर्ण प्रोसेसमध्ये मी जो टाइम डिवाइड करायचो 60-40 मध्ये, तर 60% वुड ऑलवेज बी फॉर ऑप्शनल. तर ती एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, खूप इन्फॉर्मेटिव्ह सब्जेक्ट आहे. म्हणजे जे मी हे तर पॉईंट्स मे बी थोडेसे रिपीट होते, सुरुवातीला बोललो होतं की आपण ज्या समाजात राहतो त्याच समाजाचा आपल्याला अभ्यास करायचा असतो, तर मजा येते वाचायला की अरे हे आपण बघितलेलं नाही, असं असं असतं का, हे तसं असतं. आणि त्या गोष्टी आपण हळूहळू अप्लाय करायला सुरुवात करतो. थर्डली असं आहे की पर्स्पेक्टिव्ह, इट हॅज चेंज माय पर्स्पेक्टिव्ह ऑफ लुकिंग ऍट द इंडियन सोसायटी. म्हणजे सुरुवातीला कास्ट कास्ट कास्ट, रिलीजन रिलीजन खूप चालतं आपल्या एवढ्या गोष्टी, पण सुरुवातीला आपण
कॉमन सेन्स टर्म्स मध्ये बघत असतो, जसं बाकीचे लोक बघतात कास्टकडे किंवा रिलीजनकडे, या गोष्टींकडे आपण त्याच याच्याने दृष्टिकोनाने बघतो. पण सोशॉलॉजी वाचल्यावर जेव्हा इंटेलेक्च्युअल गोष्टी म्हणजे इंटेलेक्च्युअल लेवलवरच्या गोष्टी ज्यामध्ये कळतात, तो पर्स्पेक्टिव्ह माझा एक पूर्ण बदलून गेलेला आहे इंडियन सोसायटीकडे बघण्याचा. एक थोडासा रॅशनल आणि लॉजिकल अप्रोच इन अनालायझिंग थिंग्स तो आलेला आहे, आणि मग खूप चांगलं वाटतं. कारण इफ यू ऑब्झर्व युअर सोसायटी अराउंड अस, कॉमन मॅन जो आहे त्याला पॉलिटिक्स आणि जे म्हणजे सोशल ऍस्पेक्ट आहेत यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. एकतर पॉलिटिशियननी कुठल्या काय केलं हेच खूप चालतं, नाहीतर आपला धर्म आपली जात हे खूप चालतं. मग ह्या गोष्टी बघायला आणि त्या हे जो तो एक डिफरन्स आपल्याला जाणवतो की ह्यांचा व्ह्यू असा आहे माझा व्ह्यू असा आहे, तो एक डिसेमिनेट करायला मजा येते की अरे असं नसतं तसं असतं. बट तो एक पॉइंट आहे. अँड येस, हे 3-4 पॉइंट आहेत की एक म्हणजे आय फील दिस जर्नी ऑफ सोशॉलॉजी जी माझी राहिलेली आहे व्हेरी फुलफिलिंग अँड एनरिचिंग. म्हणजे माझं एक आय एम अ कम्प्लिटली चेंज पर्सन in terms of my personality. So you all also will enjoy reading sociology, and with Amol sir by your side, you do not need to worry about even a single thing as far as the optional is concerned. सो एक प्रकारचा हा मास्टर क्लास होता, आणि डेफिनेटली दिस मास्टर क्लास इज गोइंग टू बी इमेन्सली युजफुल. आणि इथे जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या एकूणच अभ्यासाला एक खूप छान दिशा मिळेल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.